नसतं तर या देशात आज काय झालं असतं सांगता येईल. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे देश मजबूत आहे. संविधान कुणी बदलू शकत नाही. संविधानाला मजबूत करण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. ज्याला संविधान मान्य आहे त्याला त्या देशात राहण्याचा अधिकार आहे. ज्याला संविधान मान्य नाही त्यांनी चालते व्हा. या देशाने संविधान बाबासाहेबांचं स्वीकारलेलं आहे आणि आज बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या बांद्र्यामध्ये उभा. बांद्रा हे जे ठिकाण आहे ठिकाण माननीय उद्धव ठाकरे एका बाजूला राहत आहेत, दुसऱ्या बाजूला मी राहतो. अगोदर आम्ही एकत्र होतो, आता आम्ही वेगळे आहोत. तरी वेगळे असतो बाबासाहेबांसाठी एक आहे सगळे. आम्ही जरी राजकारणामध्ये असतो वेगळे तरी बाबासाहेबांसाठी एकत्र आहे सगळे. उडून गेलेले आहे सगळे बगळे, उडून गेलेले आहे सगळे बगळे खाली उतरणार या ठिकाणी भाषण तर होते सगळे. या ठिकाणी पक्षाचा विषय नाही. आपले अनिल परब हे या ठिकाणी राहणारे आहेत. माननीय उद्धव साहेबांच्या अत्यंत जवळचे आहे. मी सुद्धा काय त्यांच्या जवळ होतो आणि अनिल परब यांचा सुद्धा यामध्ये प्रयत्न आहे. बाळा सावंत या ठिकाणचे नगरसेवक होते, आमदार होते, शिवसेनेमध्ये होते. पण बाबासाहेब आंबेडकरांच्यावर प्रचंड प्रेम करणार अशा पद्धतीचा तो माणूस होता. सर्वसामान्य असणार अशा पद्धतीचा माणूस, लोकांच्यासाठी सातत्यानं काम करणार अशा पद्धतीचा माणूस, नेता. त्यांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे. तृप्ती सावंत तिथं आलेले आहेत. या ठिकाणी आमचे आदरणीय राहुल मोदीजी भंतीजी तो उपस्थित आहे. वर्षाताई गायकवाड ही भीमची बेटी, भीमाची बेटी आहे आणि तिला या ठिकाणी खासदार होण्याची संधी मिळालेली आहे. आम्ही आमची सीट निवडून आणण्याचा प्रयत्न केला पण ती निवडून आली नाही. या ठिकाणी वर्षाताईंना संधी मिळालेली आहे आणि आमचे निशान सिद्दीकी, बाबा सिद्दीकी इनका लड़का, बाबा सिद्दीकी बन गए लड़का लेकिन निशान सिद्दीकी बन गया है इनका लड़का. तो बाबा सिद्दीकी और हम सब लोग एक साथ थे. कांग्रेस के साथ जब मेरा अलायंस था, मेरी पार्टी का अलायंस था, 3 बार मैं लोकसभा में चुनकर आया था. महाराष्ट्र सरकार में भी मुझे मंत्री बनाया था, शरद पवार साहब के मंत्रिमंडल में था. और 1992 में रिपब्लिकन पार्टी के 12 कारपोरेटर चुनकर आए थे. सुनंदा पाटिल रिपब्लिकन पार्टी के टिकट पर इसी 89 वार्ड नंबर था और इसी जगह से सुनंदा पाटील निवडून आली होती. आणि सुनंदा पाटील हिनं महानगरपालिकेमध्ये या गार्डनला बाबासाहेब आंबेडकरांचं गार्डन देण्याची मागणी केली आणि मग महानगरपालिकेने बाबासाहेब आंबेडकरांच्या गार्डनला परवानगी दिली, त्याचं नाव दिलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असा. गेले 13 वर्षापूर्वी मी इथे राहायला आलो आणि 13 वर्षापासून माझ्या मनामध्ये खंत होती की 5 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस येतो तो 6 डिसेंबरला. पण रात्री बरोबर 12 वाजता सगळ्या आमच्या महिला, मुलं, माणसं सफेद ड्रेस घालून, मेणबत्त्या हातामध्ये पेटवून मोठ्या संख्येनं जवळजवळ 8 ते 10 हजार लोक या ठिकाणी जमा होतात आणि बाबासाहेब आंबेडकरांवरती आमचं प्रेम आहे. बाबासाहेब नसते तर आम्हाला कोणी विचारलं नसतं.
बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धाडसी बनवले, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिक्षण दिलं, बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आम्हाला सत्ता मिळाली, बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आम्ही अत्यंत ऍक्टिव्ह बनलेलो आहोत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी वाटेल ते करण्याची आमची तयारी असते. आपण पाहिलेलं आहे, रमाबाई आंबेडकर नगरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यात विटंबना झाल्यानंतर 10 लोक शहीद झाले. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कराल तर आम्ही रक्त सांडायला तयार आहोत, अशा पद्धतीची जय भीमची आपली हौला आहोत. एक दिवस मरायचं जाय तर आज आम्ही मरू बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी, अशा पद्धतीची भावना असणारे लाखो तरुण आपल्या समाजामध्ये आहेत. ठीक आहे, आमची माणसं जास्त निवडून येत नाही, एवढ्या मोठ्या संख्येनं आमचा समाज नाही, दुसऱ्या समाजाची मतं मिळाल्याशिवाय आपण निवडून येत नाही. रिपब्लिकन पक्ष आमचा जो आहे त्या पक्षामध्ये सगळ्या जातीची माणसं आहे, सगळ्या जातीची मतं अजून आम्हाला मिळत नाही. अलायन्स केल्याशिवाय मतं मिळत नाही. एकट्याने लढून एक सुद्धा माणूस निवडून येत नाही. अनेक नेत्यांनी बघितलेलं आहे की जागा सगळ्या उभ्या करून सुद्धा एक माणूस निवडून येत नाही, तर सत्ता कशी मिळणार? पण मला लोक प्रश्न विचारतात की तुम्ही मंत्री झालेला आहात, तर तुम्ही कशी मंत्री झाला? तुम्ही तुमच्या पक्षात आहे की एमपी नाही? ही त्यांना सांगितलं की माझ्या पक्षात एक एमपी नाही म्हणून मी मंत्री आहे. नरेंद्र मोदी यांना माहीत आहे की जरी माझ्या पक्षाची एमपी नसली तरी एमपी दुसऱ्यांनी निवडून आणण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. माझा ग्रुप ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते, काँग्रेसच्या बरोबर निवडतो त्यांना सत्ता मिळत होती. भाजप शिवसेनेसोबत आलो आणि भाजप शिवसेनेला सत्ता मिळाली, आणि ती ज्या वेळेला मिळाली ती काय मिळाली हे अनेक लोकांना कळलं. माझा पक्ष छोटा पक्ष आहे, माझा पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष आहे. माझ्या पक्षाच्या आमदार खासदार अजिबात नाहीये, पण सर्व देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये माझा पक्ष आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार निवडून आलेले आहेत. मणिपूरमध्ये माझ्या पक्षाला 17% मते मिळालेले आहेत. 2 राज्यामध्ये माझा पक्ष रिकॉग्नाइज आहे. त्यामुळे ठीक आहे, माझं काम चाललेलं आहे. मी काही माझ्या पक्षात सांगण्यासाठी चालू नाही, पण बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं हे सगळं घडलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जर आम्हाला शक्ती दिली नसती तर आम्हाला हा पल्ला गाठता आला नसता. त्यामुळे आज या ठिकाणी कुणाल सरमळकर आहे, वरुण सरदेसाई, शशी प्रभुसाहेब आहे, ते आर्किटेक्ट आहेत, अत्यंत माझे जवळचे मित्र आहेत. स्वप्नील कदम हा शिल्पकार आहे, सिद्धार्थ कासारे, साधू कट्टे, लक्ष्मण भगत, बहुजन पंचायत समिती, पंकज कामुर्डे, आपले अरुण तांबे जे आपल्या या समितीचे अध्यक्ष आहेत, समितीचे सर्व पदाधिकारी, नागेश तांबे आहे, चंद्रकांत सपकाळ आहे, सुमित वजाळे, अमित तांबे, ईशान लोकरे, सचिन कासारे, संतोष लिंबोरे, गायक मोठं बाबासाहेबांचं कांबळे, सदा परब, असे अनेक मान्यवर जे आहे ते मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहे. वेळपरिषद झालेली आहे आणि आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन या ठिकाणी करायचं आहे. या ठिकाणी मंगल प्रभात तोडाचे येणार होते, पण आज अमित शहा आज या ठिकाणी असल्यामुळं बीजेपीची सभा असल्यामुळे ते येऊ शकले नाही आणि मुख्यमंत्री होती, त्यामुळे आपण तारीख ठरवली. समितीचे लोक माझ्याकडे आले होते, त्यांना मी सांगितलं होतं की मी 1 ऑक्टोबरला मी इथं आहे. त्याप्रमाणे आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या समोर आंबेडकर गार्डनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा इथं उभा झालेला आहे. त्याचं उद्घाटन आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला फार मोठा आजचा दिवस आनंदाचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या भागात राहणाऱ्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांनाही तो प्रेरणा देणार आहे. या भागात येणाऱ्या लोकांनाही तो प्रेरणा देणार आहे.
त्यामुळे या पुतळ्याला एक आगळं वेगळं असं महत्व आहे. म्हणून समितीच्या पदाधिकाऱ्यांचं हार्दिक आभार करतो. आपल्या चिकाटीमुळं आपला हा पुतळा उभा राहिलेला आहे. आपली चिकाटी नसती तर कदाचित हा पुतळा उभा राहिला नसता. त्यामुळं या ठिकाणी आज आपल्यामध्ये काही लोक नाही येतील त्यांचाही आपण प्रयत्न करूया आणि या पुतळ्याचं आता आपल्याला उद्घाटन करायचं आहे. आम्ही आपलं जास्त प्रवासांना न करता आपण सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना आपण आभार व्यक्त करतो आणि माझे दोन सगळे संपवतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मी सन्माननीय आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक समितीचे नाशिकचे कमिटी साहेब या ठिकाणी होते. त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब या ठिकाणी त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि आता सन्माननीय मी गायकवाड साहेबांना पुनश्च एकदा विनंती करतो आपण खेरवाडी पोलीस स्टेशनचे सतीचे गायकवाड साहेब आपणास विनंती आपला सन्मान स्वीकारावा. आणि यानंतर सन्माननीय राहुल मोदीजी या ठिकाणी माहिती देत आहेत. आजचा दिवस फार ऐतिहासिक आहे. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा या शासकीय वसाहतीमध्ये आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आणि अतिशय प्राईम जागेमध्ये हा पुतळा बसवण्याकरता आमचे रामदासजी आठवले साहेब खासदार आणि मंत्री